पुण्यामध्ये बस स्थानकावर एका नराधमानं एका मुलीवर जो बलात्कार केला, या बलात्कारी माणसाचा नेमका इतिहास काय आहे, या माणसावर 6 गंभीर गुन्हे दाखल आहेत. याचबरोबर यानं काही काळापूर्वी निवडणूक सुद्धा लढवलेली होती. नेमकं याचा इतिहास काय आहे पाहूया. स्वारगेट बस स्थानकावर तरुणीवर झालेल्या अमानुष अत्याचाराच्या घटनेनं संपूर्ण महाराष्ट्र हादरलाय. शिवशाही बसमध्ये पहाटेच्या वेळी घडलेल्या या घटनेतील आरोपी दत्तात्रय गाडे अद्याप फरार असून त्याला पकडण्यासाठी पुणे पोलिसांनी विशेष पथकं तयार केली आहेत. त्याला पकडून देणाऱ्या 1 लाख रुपयांचं बक्षीसही जाहीर झालंय. तपासादरम्यान दत्तात्रय गाडे हा सराईत गुन्हेगार असल्याचं स्पष्ट झालंय. त्याआधी त्याच्यावर पुणे आणि अहिल्यानगर जिल्ह्यातील विविध पोलीस ठाण्यात 6 गंभीर गुन्हे दाखल आहेत. इतकेच नव्हे तर तो राजकीय गोटातही सक्रिय होता. दत्तात्रय गाडे हा शिरूर तालुक्यातील गुणाड गावचा रहिवासी. गावकऱ्यांच्या माहितीनुसार त्याची आर्थिक परिस्थिती बेताची आहे. त्याच्या घरी आई वडील भाऊ पत्नी लहान मुलं राहतात. कुटुंब शेती करून उदरनिर्वाह करतं, पण दत्तात्रय मात्र कोणतंही काम न करता गुन्हेगारीच्या मार्गावर गेला. अवैध वाहतूक आणि दरोड्यांमध्येही त्याचा सहभाग होता. राजकीय संबंध असल्यामुळे तंटामुक्त समितीची निवडणूकही त्यानं लढवली होती, पण त्यामध्ये त्याला पराभव स्वीकारावा लागला. दत्तात्रय गाडेचा शोध घेण्यासाठी पोलिसांनी विशेष पथकं तैनात केली असून त्याला लवकरात लवकर पकडण्यासाठी मोठ्या प्रमाणावर छापे टाकले जात असून त्याला शरण येण्यास सांगितलेलं आहे.